कोणत्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत, एक नजर टाकूया. पहिलीपासून ऐच्छिक हिंदीचा विषय जो गेले काही दिवस राज्यामध्ये रान पेटवतो. याशिवाय शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन, शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध, अवकाळी पाऊसग्रस्तांना मदत, संजय शिरसाट संदीपान भुमरेंवरील भ्रष्टाचाराचे आरोप, सुप्रीम कोर्ट आदेशानंतर रद्द करावे लागलेले 14,000 कोटींचे टेंडर. हे असे अनेक मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर असतील. याशिवाय बबनराव लोणीकर, माणिकराव कोकाटे, भरत गोगावलेंनी केलेली बेताल वक्तव्य, मराठा आरक्षणाची मागणी, पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, मंगेशकर हॉस्पिटल आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरण. हे सगळे मुद्दे आता विरोधकांच्या अजेंड्यावरचे आहेत, ज्यावरून आता सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी पूर्णपणे आखली आहे.